आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी ॲडव्होकेट विष्णू ढोले यांचे आमरण उपोषण सुरू. मुस्लिम समाजाच्या न्याय मागणीसाठी सेलू शहरातील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट विष्णू ढोले यांनी दिनांक 4 जुलै गुरुवार रोजीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक येथे आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. मुस्लिम समाजाला सर्व क्षेत्रामध्ये 10% आरक्षण देण्यात यावे. मुस्लिम समाजाला पूर्ण आरक्षण मिळेपर्यंत अंतरिमरित्या जुलै 2014मध्ये तत्कालीन आघाडी शासनाने अध्यादेशाद्वारे मुस्लिम समाजात दिलेले 5% आरक्षण जे शैक्षणिक क्षेत्रात माननीय उच्च न्यायालयाने मान्य केले होते ते आरक्षण पुन्हा स्थापित करण्यात यावे. महाज्योती सारथी बाटीच्या धर्तीवर मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी माटीची मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या स्वतंत्र संस्थेची स्थापना करण्यात यावी. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळेपर्यंत या समाजातील विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण तसेच वैद्यकीय व इतर व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक फीमध्ये 50% सवलत अर्थात शिष्यवृत्ती योजना सुरू करावी. मागासवर्गीय सहकारी संस्थांच्या धर्तीवर अल्पसंख्याक सहकारी संस्था स्थापन व नोंदणीसाठी कायदा करण्यात यावा. प्रत्येक तालुक्यात उर्दू घर व मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक सभागृह उभारण्यात यावे. न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोग, सचर समिती, महमूदुर रहमान समिती या तिन्ही समितीने मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सर्व शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या संस्थानात 50% आरक्षण ज्या ठिकाणी शाहू महाराजांनी लागू केलं त्याच्या 155व्या सूचीमध्ये मुस्लिमांना आरक्षण देण्याची तरतूद छत्रपती शाहू महाराजांनी केली. अशा पुरोगामी महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुस्लिमांना या आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा जो त्यांचा मूलभूत अधिकार आहे हे काम या राज्यातल्या सरकारने वेळोवेळी करण्याचं काम केलं आहे. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जड वाहने घुसल्याने वाहतुकीची कोंडी. परभणी शहरातील महात्मा चौकात असलेले व्हेइकल लिमिटर चुकून माल वाहतुकीची जड वाहने रस्त्याच्या विरुद्ध दिशेने शहरामध्ये येत आहे. यामुळे शाही मस्जिदकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांकडे शहर वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत येत आहे. केदार वाकडीकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था. सेलू परतीर रोडवरील डॅम फाटा ते केदार वाकडीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले दिसून येत आहे. याच रोडवर 5 किलोमीटर अंतरावर निम्न दुधना प्रकल्प धरण आहे. हे धरण पाहण्यासाठी बरेच लोक येत असतात आणि पुढे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर केदारवाकडी येथे विशाल केदारेश्वर मंदिर आहे आणि येणारा पुढचा महिना हा श्रावणाचा असल्यामुळे या महिन्यात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असतात. केदारवाकडी हे गाव केदारेश्वर म्हणून ओळखले जाते. केदारवाकडी येथे महादेवाचे मोठे देवस्थान असल्यामुळे महादेवाच्या दर्शनासाठी सेलू तालुक्यातील आणि परतूर तालुक्यातील भाविक हजारोंच्या संख्येने येतात. हे लक्षात घेता शासनाने लवकरात लवकर रस्ता बनविण्याचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा गावकऱ्यांच्या वतीने केली जात आहे. स्त्री रुग्णालयासमोर बेशरमचे झाडे लावून शिवसेनेतर्फे निषेध. परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरून शासकीय स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या दयनीय अवस्थेतील रस्त्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या महिला आघाडीच्या विधानसभा संघटक तथा माजी विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे यांच्या नेतृत्वात संतप्त महिलांनी दिनांक 4 जुलै गुरुवार रोजी स्त्री रुग्णालय समोरील खड्ड्यात गरोदर महिलेच्या हाताने बेशर्माची झाडे लावून निषेध व्यक्त केला. यावेळी वंदना कदम, कविता नंदुरे, कीर्ती चौधरी, श्यामा चांडक, संगीता टेहरे, वैशाली खांडे, मंदाकिनी वाघमारे, मीरा करहाडे, वैष्णवी सोनवणे, वैष्णवी भांडे, नेहा सोनवणे यांच्यासह शिवसेना महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज सकाळी स्त्री रुग्णालय गाठून जिंतूर रस्ता ते स्त्री रुग्णालयपर्यंतच्या दयनीय अवस्थेतील रस्त्यावरील खड्ड्याच्या विषयाकडे अनोख्या आंदोलनाद्वारे परभणी महापालिकासह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. संपूर्ण शहरातील रस्ते दयनीय अवस्थेत आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कडेनासे झाले आहे. या स्थितीत सर्वसामान्य नागरिक दररोज आदळ आपट करीत या खड्ड्यामधून ये जा करत असून त्यामुळे पाठ आणि कमरेचे दुखणे वाढले आहे. अनेकांच्या मानेला पट्टाही लागला आहे.
महिलासह आबालवृद्धांना ये जा करणे जीवघेणे ठरले असून या स्थितीत महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक तृप्ती सांढूर या खड्डे बुजविण्याचे सुद्धा तारतम्य दाखवित नाही, असे दुर्दैवी चित्र आहे. संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी शिक्षकच आवश्यक. डॉक्टर देशमुख. आजच्या काळात विद्यार्थ्यांचा शिक्षणापेक्षा मोबाईलवर अधिक विश्वास आहे, पण गुगलवर संस्कार उपलब्ध नाहीत. तर संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी शिक्षकच आवश्यक आहे, ही जाणीव पालक विद्यार्थ्यांनी ठेवायला हवी, असे प्रतिपादन दिल्ली IITतील प्राध्यापक डॉक्टर संजीव देशमुख यांनी केले. सेलू शहरातील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या 85वा वर्धापन दिन आणि भांगड्या स्मृती दिनानिमित्त आयोजित संस्थेतील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात 3 जुलै बुधवार रोजी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर SM लोया होते. या प्रसंगी व्यासपीठावर DK देशपांडे, प्राध्यापक विनय कोठेकर, जयप्रकाश बिहाणी, डॉक्टर उत्तम राठोड, संतोष पाटील, निशा पाटील, सुखानंद बेंडसुरे यांची उपस्थिती होती. डॉक्टर संजय देशमुख म्हणाले की नूतनच्या विद्यार्थ्यांनी संस्थेला अभिमान वाटावा असे प्रत्येक क्षेत्रात कर्तव्य सिद्ध केले आहे. नूतन महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथ नूतनने चांगल्या प्रकारे जतन करून ठेवली आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. कार्यक्रमात संस्थेतील 4थी ते पदवी शिष्यवृत्तीसह विविध स्पर्धा परीक्षा, राष्ट्रीय खेळाडू तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल सावित्री बद्रीनाथ बिहाणी नूतन प्राथमिक शाळेचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गौरवपत्र पाहुण्यांच्या वतीने ग्रंथ भेट व पेन असे सत्काराचे स्वरूप होते. जयप्रकाश बिहाणी यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर यांनी संस्था अहवाल सादर केले. गुणवत्ता यादी वाचन डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर विनायक कोठेकर यांनी केले. सूत्रसंचालन अशोक लिंबेकर यांनी तर आभार प्रदर्शन संतोष पाटील यांनी मानले.